नमस्कार, मी डॉक्टर संजय वैद्य, MA भाग 2 सेमिस्टर 3 या सेमिस्टर 3चा संशोधन पद्धती नावाच्या पेपरचा आपण अध्ययन करत आहोत. यापूर्वीच्या 2 भागामध्ये, व्हिडिओ लेक्चरच्या 2 भागामध्ये आपण संशोधनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती, संशोधनाच्या व्याख्या याचा आढावा घेतलेला आहे. आता या 3ऱ्या भागामध्ये जो आपला सिलॅबस विद्यापीठाने, सावित्रीबाई फुले विद्यापीठाने, पुणे विद्यापीठाने जो सिलॅबस तयार केलेला आहे, त्यामधला पहिल्या प्रकरणातला पहिल्या घटकामधला 3रा भाग जो आहे संशोधनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च, की आपण संशोधनाचं महत्त्व सांगत असताना की जाणीवपूर्वक की संशोधन ही अत्यंत काळजीपूर्वक टीकात्मक स्वरूपाची चौकशी असून त्याद्वारे संबंधित विषयाचे किंवा अभ्यास शाखेतील, ज्ञान शाखेतील नवीन तत्व, तथ्य शोधून काढली जातात. यावरून कोणत्याही ज्ञान शाखेतील किंवा अभ्यास शाखेतील काहीतरी निश्चित नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला तपास म्हणजे संशोधन. आणि मग असं केलं तर आपल्याला संशोधनाचं महत्त्व सांगत असताना संशोधनाचा हेतू देखील त्यामध्ये प्रस्तावनेच्या भागामध्ये व्यक्त करावा लागतो. संशोधनाचे अनेक हेतू आहेत की विषयवस्तूनुसार, की संशोधनासाठी जो विषय निवडला त्याचं स्वरूप, अभ्यासाची उद्दिष्ट यानुसार संशोधनाची अनेक उद्दिष्ट पडू असतात किंवा हेतू असतात. परंतु ते जरी असले तरी कोणत्याही संशोधनाचे 2 प्रमुख हेतू असतात. एक असतो मौलिक हेतू किंवा शुद्ध हेतू, त्यालाच आपण मूलभूत हेतू किंवा सैद्धांतिक हेतू असं म्हणतो, थेरॉटिकल पर्पज किंवा प्युअर पर्पज असं. आणि दुसरा हेतू असतो संशोधनाचा व्यावहारिक हेतू. जेव्हा एखादं संशोधन व्यवहारात त्याचा किती लाभ होईल की हानी होईल हे न विचारात घेता एखादा संशोधक त्या अभ्यास विषयाची काळजीपूर्वक, जाणीवपूर्वक चौकशी करून त्याच्या संबंधित नवीन तथ्य, नवीन तत्व शोधून काढतो आणि त्या आधारे एखादा नियम, सिद्धांत मांडतो आणि त्यामुळं ज्ञानात, त्या विषयाच्या ज्ञानात भर पडते आणि नवीन ज्ञान प्राप्त होतं किंवा त्या विषयाचं जे प्रस्थापित ज्ञान आहे त्याच्यात भर पडते. फक्त ज्ञानासाठी संशोधन, मिळवलेल्या ज्ञानाचे काय परिणाम होतील, चांगले किंवा वाईट हा विचार न करता अभ्यास विषयाच्या संदर्भात नवीन ज्ञान प्राप्त करणं, फक्त ज्ञानासाठी संशोधन हाच जर पर्पज असेल तर त्याला संशोधनाचा मौलिक हेतू असं म्हणतात. की संशोधन 2 हेतूनं केलं जातं. एक आहे सैद्धांतिक हेतू आणि व्यावहारिक हेतू. जर संशोधनाचा सैद्धांतिक हेतू सांगायचा असेल तर सैद्धांतिक हेतूनं केलेलं संशोधन हे फक्त ज्ञान प्राप्त करण्यासाठी केलं जातं किंवा आहे त्या ज्ञानात भर टाकण्यासाठी केलं जातं किंवा ज्ञानातील म्हणजे पूर्वीच्या ज्ञानामधील कमतरता, उणिवा दूर करण्यासाठी संशोधन केलं जातं. अशा संशोधनाला, अशा प्रकारचं संशोधन हे काय असतं, मौलिक संशोधन असतं, सैद्धांतिक संशोधन असतं. अशा संशोधनातून जे काही ज्ञान प्राप्त होतं त्याच्या आधारे एखाद्या विधान, एखादी संकल्पना, एखादा सिद्धांत आपण एखाद्या विषयवस्तूबद्दल, एखाद्या घटनेबद्दल मांडतो. दुसरा की व्यावहारिक हेतूनं संशोधन, की निसर्गाच्या सानिध्यात आणि मानवी समाजात वर्तन करत असताना जेव्हा व्यावहारिक प्रश्न निर्माण होतात, व्यावहारिक समस्या निर्माण होतात, त्या समस्या सोडवण्याच्या हेतूनं जे संशोधन केलं जातं त्याला व्यावहारिक हेतूनं केलेलं संशोधन. अलीकडं आपल्या जगाच्या पाठीवर की कोरोना महामारीच्या संदर्भात किती एक समस्या आरोग्याच्या
मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीनं जागतिक लेवलवर व्यापक अशी समस्या निर्माण झाली आहे आणि ती सोडवण्यासाठी आरोग्यशास्त्रामध्ये फार मोठ्या संशोधन झाले करत आहेत. वॅक्सिन किंवा त्याच्यावर काही औषध उपचार किंवा वेगवेगळे काही प्रयोग चाललेले आहेत. हा फार मोठं संशोधन चाललंय. काय समस्या आहे की या महामारीवर मात करण्यासाठी केलेलं संशोधन हे व्यावहारिक संशोधन झालं. म्हणजे संशोधन मौलिक आणि व्यावहारिक हेतूनं केलं जातं. जरी संशोधन मौलिक आणि व्यावहारिक हेतूनं केलं जात असलं तरी संशोधनाचा मुख्य उद्देश काय आहे तर एखाद्या कोणत्याही ज्ञानशाखेतील नवीन ज्ञान प्राप्त करणे किंवा आहे त्या ज्ञानात अधिक चांगली भर घालणे आणि व्यवहारात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या समस्येची उत्तरं सोडवणे किंवा त्या समस्येचं निराकरण करणं हा संशोधनाचा मुख्य उद्देश असतो. मग हे उद्देश पाहिल्यानंतर आपल्याला संशोधनाची उपयोगिता किंवा महत्त्व व्यक्त करावं लागतं आणि सर्वच प्रकारचं हे संशोधन मानवी जीवनाशी निगडित आहे की कुठल्याही ज्ञानशाखेमध्ये कोणत्याही हेतूनं केलेलं संशोधन हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मानवी जीवनाशी संबंधित असतं, समाज व्यवस्थेशी संबंधित असतं, राष्ट्राच्या हिताशी संबंधित असतं आणि त्यामुळं मानवी जीवनाशी कुठल्याही ज्ञानशाखेतील संशोधन किंवा कोणत्याही विषयातील संशोधन हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काय मानवी जीवनाशी निगडित असतं. आणि म्हणून मानवाच्या अनुभव कक्षेत घडून येणाऱ्या घटना आणि घडून येणारे व्यवहार यांच्याबद्दल जेव्हा कोणतीही माहिती त्याला नसते तो त्याबद्दल अनभिज्ञ असतो आणि जेव्हा त्याची जाणून घेण्याची जी माहीत नाही या घटनांच्या बाबतीत व्यवहारांच्या बाबतीत तो जाणून घेण्याची तीव्र इच्छा व्यक्त करतो त्यालाच आपण इच्छाशक्ती म्हणतो आणि ही इच्छाशक्ती ही संशोधनाची जननी असते. आणि मग संशोधनाची उपयोगिताला किंवा महत्त्व जर आपल्याला व्यक्त करावायचं असेल तर काही मुद्द्याच्या आधारे व्यक्त करता येईल. त्यामध्ये की संशोधनाचे महत्त्व आणि उपयोगिता इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ रिसर्च तर त्यातला पहिला आपण एक मुद्दे पाहणार आहोत. ज्ञानाच्या शाखेचा विस्तार आणि विस्तार आणि विकास हे संशोधनाचं पहिलं उपयोग आहे की कोणत्याही जगाच्या पाठीवर किंवा मानवी पूर्ण संस्कृती मानवी उत्क्रांतीचा मानवी समाजाच्या उत्क्रांतीचा जर आपण विचार केला तर रानटी अवस्थेपासून ते अलीकडील आधुनिक संघटित समाजाच्या सिव्हिलायझेशन सुधारित विकसित समाजव्यवस्थेचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की ही मानवाने जी प्रगती केली आहे त्या टप्प्यामध्ये मानवाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विज्ञानामध्ये फार मोठ्या प्रमाणात संशोधन केलेलं आहे आणि त्या संशोधनाच्या लाभातून ज्ञानाच्या शाखा विस्तारल्या आहेत, त्याचा विकास झालेला आहे. कोणतंही शास्त्र घ्या, कुठलंही विषय घ्या, त्याच्यामध्ये आजचं जे प्रस्थापित ज्ञान आहे व्यापक मोठ्या प्रमाणात ते ज्ञान हे संशोधनामुळेच वाढलं आहे आणि भविष्यात देखील संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणात गती निर्माण झाली. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक अभ्यास शाखेमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन निरंतर सातत्याने होत आहे आणि त्यातून नवीन नवीन माहिती त्या विषयासंदर्भात प्राप्त होत आहे किंवा आहे त्या माहितीतील काही उणिवा दूर करून शास्त्रशुद्ध ज्ञान प्राप्त केलं जात आहे. म्हणून ज्ञानाच्या शाखांचा विस्तार आणि विकास करण्यासाठी संशोधन हे उपयुक्त ठरतं. दुसरं आपण इथं पाहिले अज्ञान दूर की संशोधनामुळे अज्ञान दूर होतं. कारण सांगायचं तात्पर्य की संशोधनाचा मूलभूत उद्देश असा आहे की आहे त्या ज्ञानात भर घालणे या उद्देशानं संशोधन केलं जातं की प्रस्थापित ज्ञानामध्ये काही उणिवा असतात, काही त्रुटी असतात. नवीन संशोधनाच्या माध्यमातून त्या विषयासंदर्भात नवीन आणि सुधारित चांगल्या पद्धतीनं ज्ञान प्राप्त होतं आणि त्यामुळं त्या विषयाच्या बाबतीतील जे काही अज्ञान आहे ते संशोधनामुळं दूर होण्यास मदत होते. म्हणून संशोधनाचा
हा एक उपयोगिता सांगणारा मुद्दा होऊ शकतो की अज्ञान दूर होते, की संशोधनामुळे मानवाचं अज्ञान दूर होतं, की आपल्याकडं पारंपरिक चाली परंपरा रूढी या सामाजिक शास्त्रामध्ये फार मोठं संशोधन होऊन त्यातील ह्या दुष्ट प्रवृत्ती ज्या आहेत त्या बाजूला होण्यामध्ये संशोधनाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर तिसरा घटक सर्व समस्यांची उत्तरे किंवा सर्व समस्यांची सोडवणूक संशोधनामुळे होते, की सर्व समस्यांचं निराकरण करण्यास संशोधन सहाय्यक ठरतं, की मानवाला समाज व्यवस्थेत राहत असताना निसर्गाच्या सानिध्यात राहत असताना ज्या ज्या समस्या निर्माण होतात, जे जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांची उत्तरं संशोधनाच्या माध्यमातूनच शोधली जातात. एखादी समस्या निर्माण झाल्यानंतर त्या समस्येचं निराकरण करायचं असेल तर त्या समस्येचं उगमस्थान शोधलं जातं, त्या समस्येचं मूळ कारणं शोधली जातात, त्या समस्येचे परिणाम जाणून घेतले जातात, त्या समस्येची वैशिष्ट्य जाणून घेतली जातात आणि मग ती समस्या सोडवण्यासाठी काही उपाययोजना प्रभावी सुचवल्या जातात, ज्यामुळं ती समस्या सोडवण्यास मदत होते. म्हणून संशोधनाच्या माध्यमातून कोणत्याही समस्येचं बौद्धिक पातळीवर निर्माण झालेली एखादी समस्या असेल अथवा प्रश्न असेल, व्यावहारिक पातळीवर एखादी समस्या किंवा प्रश्न निर्माण झाला असेल तर मानव संशोधनाच्या माध्यमातून त्या निर्माण झालेल्या प्रश्नाची आणि समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे मानवाला व्यावहारिक जीवनामध्ये बौद्धिक आणि व्यावहारिक पातळीवर जे जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तरं संशोधनाच्या माध्यमातून प्राप्त होतात. म्हणून संशोधन हे सर्व समस्यांची सोडवणूक करण्यास सहाय्यक ठरतं. हा एक आपल्याला या ठिकाणी घटक सांगता येईल. त्यानंतर मानवाच्या प्रगतीस सहाय्यक, की आपल्याला असं म्हणता येईल की संशोधन हे सबंध मानवी समाजाच्या प्रगतीचा आधार आहे. आता जो संघटित समाजात विकसित म्हणजे सुख समृद्धीनं मानव समाज जो आयुष्य जगत आहे, हे आयुष्य जे प्राप्त झालेलं आहे ते संशोधनाच्या माध्यमातून झालेलं आहे. कारण संघटित आधुनिक समाजात जे मानवाच्या राहणीमान बसणं उठणं किंवा तो ज्या सोयी सेवा उपभोगतो, आपण 80 पूर्वी रंगीत टीव्हीची कल्पनाही करू शकत नव्हतो, परंतु आता सगळीकडं LED हे असं संशोधनाच्या माध्यमातून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले TV मोबाईल हे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मानवाच्या प्रगतीस संशोधन हे सहाय्यक ठरलं आहे. मानवी समाजाची जी उत्क्रांती झाली त्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यात मानवानं त्या परिस्थितीमध्ये जे जे संशोधन केलं त्या संशोधनामुळं मानवी समाजाची उत्तर प्रगती होऊन आज तो प्रगत अवस्थेमध्ये जगत आहे. म्हणून मानवाच्या प्रगतीस संशोधक हे अतिशय सहाय्यक ठरलेलं आहे. आणि मग त्यानंतर पुढचा घटक आपल्याला शास्त्राच्या प्रगतीस सहाय्यक, की आपण मागं संशोधनाचं स्वरूप पाहत असताना विज्ञान म्हणजे काय, क्रमबद्ध व्यवस्थाबद्ध ज्ञानाचा समुच्चय म्हणजे विज्ञान होय. विज्ञान की एखाद्या विषयवस्तूच्या संदर्भात क्रमबद्ध व्यवस्थाबद्ध अधिक सुव्यवस्थित ज्ञानाचा संचय म्हणजे विज्ञान होय. आणि संशोधनामुळं ज्ञानाचा तसा क्रमबद्ध ज्ञानाचा समुच्चय कसा प्राप्त करावा याचं हे शिकवलं जातं. म्हणून संशोधन ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे असं आपण नेहमी म्हणतो, की संशोधनामध्ये वैज्ञानिक प्रक्रियेच्या माध्यमातून काय केलं जातं, समुचित ज्ञान गोळा केलं जातं. म्हणजे संचित ज्ञान सुव्यवस्थित वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून एखाद्या विषयवस्तूच्या बाबतीत क्रमबद्ध समुचित व्यवस्थाबद्ध ज्ञानाचं संचय म्हणजेच विज्ञान. आणि मग जर ही व्याख्या आपण विचारात घेतली असेल तर शास्त्राच्या प्रगतीस सहाय्यक कोणत्याही आज तुमचं
नैसर्गिक शास्त्र असतील, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, पुन्हा काय प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र किंवा टेक्नॉलॉजी किंवा तुमचं समाजशास्त्रामध्ये आपण अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, या शास्त्रामध्ये जे आजचं ज्ञान आहे ते ज्ञान हे संशोधनामुळे प्राप्त झालेलं आहे. म्हणून प्रत्येक शास्त्राचा विकास हा कशाच्या साह्यानं झालेला आहे? संशोधनाच्या साह्यानं. की संशोधनाच्या साह्यानं समुचित ज्ञानाचा समुच्चय म्हणजे क्रमबद्ध ज्ञानाचा, आकारबद्ध ज्ञानाचा संचय केला जातो आणि त्या आधारे वेगवेगळ्या चलामधील, वेगवेगळ्या घटनांमधील कार्यकारण संबंध स्पष्ट करून एखादा सामान्य सिद्धांत, सामान्य नियम, सामान्य संकल्पना मांडली जाते आणि त्या आधारे त्या विषय शास्त्राचा विकास होत असतो. म्हणून संशोधन हे प्रत्येक शास्त्राच्या विकासासाठी सहाय्यक ठरलेलं आहे. संशोधनाचं महत्त्व सांगत असताना जे काही शास्त्र आपण अभ्यासतो त्या शास्त्राच्या प्रगतीमध्ये, त्या शास्त्राच्या विकासामध्ये संशोधन हा मूलभूत आधार आहे. संशोधनाच्या माध्यमातूनच प्रत्येक शास्त्रानं आजची विकसित, विस्तारित अवस्था प्राप्त केली आहे. म्हणून शास्त्राच्या प्रगतीस संशोधन हे सहाय्यक ठरतं. शास्त्राच्या प्रगतीस संशोधन हे सहाय्यक ठरतं. ही आपल्याला संशोधनाचं महत्त्व सांगता येईल. की संशोधनाचं महत्त्व काय? तर प्रत्येक विज्ञानाच्या विकासासाठी संशोधनाची मदत किंवा शास्त्राच्या विकासाच्या दृष्टीने संशोधनाचं महत्त्व काय आहे? तर संशोधनाच्या माध्यमातून कोणत्याही विज्ञानाचा विकास झालेला दिसून येतो. आज जे प्रत्येक विज्ञान शाखेमध्ये फार मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे, त्या माध्यमातून त्या विज्ञान शाखेअंतर्गत नवीन नियम, नवीन संकल्पना, नवीन सर्वसामान्य सिद्धांत, सामान्य सिद्धांत मांडले गेले आणि त्यामुळं त्या शास्त्राच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या आणि त्या शास्त्राची प्रगती झाली. म्हणून संशोधन हे प्रत्येक शास्त्राच्या विकासासाठी, विस्तारासाठी सहाय्यक ठरतं. ही संशोधनाचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. हे संशोधनाचं महत्त्व सांगता येईल. त्यामुळं दुसरा मुद्दा, तथ्य आणि घटनांचा प्राधान्यक्रम निश्चित केला जातो. की घटनाक्रम किंवा तथ्याचा क्रम निश्चित करण्यासाठी संशोधन हे सहाय्यक ठरतं. संशोधन हे सहाय्यक ठरतं. सांगण्याचं तात्पर्य की एखादी घटना का घडून आली याचे मूळ कारणे, कारण कुठलीही घटना घडून येण्यामागे अनेक प्रत्यक्ष कारणं आणि अप्रत्यक्ष कारणं कारणीभूत ठरतात. म्हणून एखादी घटना घडून येणे म्हणजे त्या घटनेचा परिणाम होय, परंतु तो परिणाम दिसण्यासाठी अनेक कारके म्हणजे कारणे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारणीभूत असतात. त्या कारणांचा क्रम लावणे, की पहिल्यांदा काय झालं असेल, त्याच्यानंतर दुसरी घटना काय घडली असेल, तिसरी घटना काय घडली असेल, चौथी घटना काय घडली असेल आणि त्याचा परिणाम म्हणून ही घटना घडून आली आणि त्याचे परिणाम असे आहेत, हेच व्यवस्थाबद्ध सांगण्याचं काम काय करतं? संशोधन करत असतं. संशोधनाच्या माध्यमातूनच आपण कुठल्याही घटनेचा घटनाक्रम किंवा तथ्यांचा क्रम लावू शकतो. संशोधनाच्या दृष्टीनं किंवा विज्ञानाच्या दृष्टीनं त्या विज्ञानाच्या अभ्यास शाखेमध्ये जे जे विषय येतात, जे जे प्रश्न येतात, त्या संकल्पना येतात, त्या अनुषंगानं त्यांचा तथ्यातील क्रम लावणं, त्या तथ्याचा क्रम लावणं, हा क्रम शास्त्रीय पद्धतीनं लावण्यामध्ये संशोधनाचं योगदान अतिशय महत्त्वाचं असतं. कुठलाही नियम, कुठलाही सिद्धांत, कुठलंही प्रतिमान तथ्याच्या क्रम लावून त्यांच्यातील कार्यकारण संबंध स्पष्ट केल्याशिवाय मांडता येत नाही.
संकल्पना म्हणजे तरी काय, तर क्रमबद्ध तथ्याच्या आधारे एखादं केलेलं सामान्य विधान, एखाद्या की तोच तो अनुभव एखाद्या घटनेबद्दल येत असेल तर त्याचा क्रमबद्ध त्या माहितीचा समुच्चय करणं आणि त्याच्या आधारे एखादं सामान्य विधान करणं म्हणजे त्या विषयाची संकल्पना होय. म्हणून संकल्पना तयार करण्यासाठी तथ्याचा क्रम लावणं आवश्यक असतं. एखाद्या घटनेचं कारण आणि त्याचे परिणाम यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी त्या घटनेच्या संदर्भातील तथ्याचा क्रम लावावा लागतो आणि हे क्रम लावण्याचं काम संशोधनाच्या माध्यमातून होतं. म्हणून तथ्याचा अथवा घटनांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यामध्ये संशोधनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. संशोधनामुळे आपण एखाद्या विषयाशी संबंधित माहिती आणि त्या माहितीचा प्राधान्यक्रम लावून वेगवेगळ्या चलातील, वेगवेगळ्या घटनातील सहसंबंध कशा स्वरूपाचा आहे हे स्पष्ट करून त्या सहसंबंधाच्या आधारे एखादा नियम सिद्धांत मांडतो. की जसं अर्थशास्त्रात मागणीचा नियम मांडत असताना की बाजारात इतर परिस्थिती कायम असताना विशिष्ट वस्तूची किंमत अशी राहिली, अशी कमी होत गेली तर तिची मागणी कशी वाढत जाते ही घटनाक्रम आपण लिहून घेतो. किंवा बाजारात वस्तूची एखाद्या किंमत अशी या दिवशी एवढी अशी वाढत गेली तर मागणी कशी कमी होत गेली आणि त्याच्या मागची कारणांचा घटनाक्रम आपण विचारात घेतो. आणि मग हा घटनाक्रम व्यवस्थित मांडला की आपल्याला सांगता येतं की बाजारात की कांद्याची आवक जास्त झाली, त्यामुळं त्या वस्तूची किंमत कमी होत गेली आणि त्याचा परिणाम म्हणून मागणी वाढत गेली. हा जो घटनाक्रम आहे म्हणजे बाजारात किंमत आणि मागणी यांच्यातील संबंध जो आहे, किंमत आणि पुरवठा यांच्यातील जो संबंध आहे, यांच्या संदर्भातील जी कारणमीमांसा आहे त्या कारणमीमांसेचा प्राधान्यक्रम लावल्यानंतर आपल्याला मागणी आणि किंमत यांच्यातील संबंध स्पष्ट होतो, कार्यकारण संबंध स्पष्ट होतो, पुरवठा आणि किंमत यांच्यातील कार्यकारण संबंध स्पष्ट होतो आणि एकूणच बाजारात कांद्याच्या किमतीबद्दलची, मागणीबद्दलची, पुरवठ्याबद्दलची स्थिती स्पष्ट होते आणि त्यावरून आपण सांगतो की शेतकऱ्याला कांद्याला भाव कमी मिळाला. म्हणजे कुठल्याही विषयवस्तूच्या बाबतीत जी तथ्य असतील त्या तथ्याचा सुव्यवस्थित प्राधान्यक्रम लावण्यामध्ये संशोधन हे उपयुक्त ठरतं. संशोधनाच्या साहाय्यानेच कोणत्याही विषयवस्तूच्या संदर्भातील वेगवेगळी जी तथ्य असतात, वेगवेगळी जी माहिती असते त्या माहितीचा प्राधान्यक्रम लावला जातो आणि त्या प्राधान्यक्रम लावल्यानंतर त्यांच्यातील कार्यकारण संबंध, फंक्शनल रिलेशन, त्या वेगवेगळ्या चलाच्या संदर्भातील माहिती यांच्यातील सहचरणाचा कशा स्वरूपाचा आहे हे स्पष्ट केलं जातं आणि त्या आधारे सामान्य नियम किंवा सिद्धांत आपण मांडू शकतो. म्हणून घटनाक्रम किंवा तथ्याचा क्रम निश्चित करणं हे संशोधनात अतिशय महत्त्वाचं आहे. किंबहुना ज्ञानाच्या शाखांचा विस्तार करत असताना किंवा विज्ञानाचा क्रमबद्ध ज्ञानाचा समुच्चय प्राप्त करण्यासाठी केलेलं संशोधन म्हणजे विज्ञान तरी काय तर क्रमबद्ध ज्ञानाचा समुच्चय. आणि असा ज्ञानाचा समुच्चय गोळा करायचा असेल तर त्या विज्ञानाशी संबंधित ज्या ज्या घटना आहेत, जे जे अभ्यास चल आहेत त्या चलांच्या बाबतीत जी माहिती आकडेवारी गोळा करावी लागते त्या आकडेवारीचा आणि माहितीचा प्राधान्यक्रम पहिलं काय असेल, दुसरं काय असेल, तिसरं काय असेल असा क्रम लावला गेला पाहिजे. आणि तो क्रम लावल्यानंतर आपल्याला त्यातील कार्यकारण संबंध स्पष्ट होतो आणि त्या आधारे सिद्धांत आणि नियम मांडता येतात. म्हणून तथ्याचा क्रम किंवा घटनाक्रम लावण्यामध्ये संशोधनाची उपयोगिता अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर सैद्धांतिक उपयोग की संशोधनाचा सैद्धांतिक उपयोग देखील महत्त्वाचा आहे. की मौलिक संशोधन हे सैद्धांतिक उपयोगाच्या दृष्टिकोनातूनच केलं जातं. सैद्धांतिक उपयोगितेच्या आधारेच मौलिक संशोधन केलं जातं. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी
कोणत्याही ज्ञानशाखेअंतर्गत किंवा कुठल्याही विज्ञान शाखेअंतर्गत जेव्हा एक जाणीवपूर्वक टीकात्मक स्वरूपाची चौकशी करून नवीन ज्ञान किंवा आहे त्या ज्ञानामध्ये भर घालण्याचा प्रयत्न शास्त्रशुद्ध पद्धतीने केला जातो, त्याला आपण संशोधन म्हणतो. म्हणजे सैद्धांतिक उपयोग, की एखादा सिद्धांत मांडायचा असेल तर आपल्याला वाटलं म्हणून मांडता येत नाही, तर त्या सिद्धांताच्या अनुषंगाने कोणकोणत्या चलाचा आपण एकत्र अभ्यास करणार आहोत. कारण कुठल्याही सिद्धांतामध्ये एक किंवा दोनपेक्षा अधिक चलातील सहसंबंध स्पष्ट केला जातो. कुठलाही सिद्धांत घ्या, सापेक्षवादाचा सिद्धांत घ्या, मागणीचा घ्या, पुरवठ्याचा घ्या, किंवा तुमचे उपभोग फलाचे सिद्धांत घ्या, कृषीची उत्पादकतेचा सिद्धांत घ्या, हे घ्या, फंक्शनल रिलेशनच्या संदर्भात उत्पादनाचे सिद्धांत घ्या, वितरणाचे सिद्धांत घ्या. या सर्व सिद्धांताची मांडणी ही संशोधनाच्या साहाय्याने झालेली आहे. की कुठलाही संशोधन किंवा मांडत असताना त्या विषयाशी, की कुठल्याही सिद्धांतामध्ये सैद्धांतिक बाबीमध्ये वेगवेगळ्या चलातील कार्यकारण संबंध स्पष्ट करून सामान्य सिद्धांत मांडला जातो. आणि मग हा सामान्य सिद्धांत मांडायचा असेल तर त्यासाठी त्या संशोधन आवश्यक असतं. मागणी आणि पुरवठ्याचा संशोधन करताना म्हणजे सिद्धांत मांडताना त्या मागणी आणि किमतीच्या संबंधाबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन झालं. की आपण जर फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलं की गिफन्स पॅराडॉक्समध्ये काय सांगितलेलं आहे की कमी प्रतीच्या म्हणजे कमी दर्जाच्या, कनिष्ठ दर्जाच्या वस्तूची किंमत कमी होत असेल तर त्याची मागणी वाढत नाही. म्हणजे हा मागणी नियमाला अपवाद आहे, हे गिफन्सनं शोधून काढलं, म्हणून त्याला गिफन्स पॅराडॉक्स असं आपण म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी संशोधन झालं की बाबा सर्वच वस्तूच्या बाबतीत किंमत आणि मागणी असं सहसंबंध दिसून येतो का व्यस्त, की सर्वच वस्तूंच्या बाबतीत सर्व वस्तू ज्या काही चैनीच्या वस्तू असतात, काही अत्यावश्यक असतात, काही कनिष्ठ असतात किंवा लक्झरी गुड असतात, अशा सर्वच वस्तूंच्या बाबतीत मागणी आणि किंमत यांच्यातील व्यस्त संबंध दिसून येतो का. तर कमी दर्जाच्या की उत्पन्न पातळी स्थिर असताना कमी दर्जाच्या वस्तू ज्या आहेत कनिष्ठ मानल्या जातात उपभोगाच्या दृष्टीनं, जसं गोंडपाटाचं कापड किंवा मिलो ज्वारी हायब्रीड, ह्या काय आहेत, ही पौष्टिक नसतात, काही नसतात, सामान्य लोक खाण्यात वापरत नाही. पण काही परिस्थितीत या वस्तूच्या आहेत त्या किमती कमी झाल्या तर त्यांची मागणी वाढत नाही. या संदर्भात संशोधन झालं आणि त्याच्या आधारे गिफन्स पॅराडॉक्स हा सिद्धांत आला मागणीच्या संदर्भात. म्हणजे कुठलाही सिद्धांत मांडण्यासाठी संशोधन हे उपयुक्त ठरतं. संशोधनाच्या माध्यमातूनच सिद्धांताची मांडणी केली जाते, म्हणून सैद्धांतिकदृष्ट्या संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त होतं. आता पुढचं धोरणकर्त्यांना सहाय्य, की राष्ट्राच्या समग्र विकासासाठी वेगवेगळी धोरणं आखावी लागतात. विदेशी व्यापार धोरण आहे, चलनविषयक धोरण आहे, राजकोषीय धोरण आहे, कृषी धोरण आहे, लोकसंख्या विषयक धोरण आहे. या धोरणं शासनकर्त्यांना तयार करण्यासाठी त्यांना संशोधन हे मार्गदर्शक ठरतं. की लोकसंख्या विषयक धोरणाच्या माध्यमातून राष्ट्राची लोकसंख्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं कशी आहे, देशातील मानव संसाधनाचा विकासाचा दर्जा कसा आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किती आहे, कमी असेल तर ते वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी कोणत्या धोरणात्मक बाबी केल्या पाहिजेत, हे निश्चित करण्यासाठी संशोधन हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून जे धोरणकर्ते आहेत, नियोजनकर्ते आहेत, त्यांना आपल्या नियोजनाचे, आर्थिक नियोजनाची किंवा कुठलीही कार्ययोजना पार पाडण्यासाठी त्यांना रूपरेखा आखावी लागते, नियोजन करावं लागतं. त्याचबरोबर त्याच्या आधारे काही धोरणं निश्चित करावे लागतात, नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा लागतो. आणि हे राबवण्यासाठी जी काही धोरणं, तत्त्व, व्यूहरचना, स्ट्रॅटेजी निश्चित करावी लागते. त्यासाठी संशोधन महत्त्वाचं आहे.
की आपल्या विदेश व्यापार तोलात भारताच्या दृष्टीने नेहमी अनुकूलता दिसून येते. तर ही अनुकूलता म्हणजे आर्थिक विकासामध्ये अनेक अडथळे निर्माण करते आणि त्याचा परिणाम संबंध आर्थिक विकासावर होतो. ही अनुकूलता दूर करण्यासाठी निर्यात मूल्य वाढवण्यासाठी कोणत्या वस्तूची निर्यात करावी हे संशोधनाद्वारे व्यक्त केलं जातं किंवा सांगितलं जातं, किंवा कोणत्या वस्तूची आयात आणि कोणत्या देशातून करावी हे संशोधनाच्या माध्यमातून कळतं. आणि मग ही माहिती धोरणकर्त्याला प्राप्त झाल्यानंतर ते विदेश व्यापार धोरण आपलं निश्चित करतात. म्हणजे कोणतंही धोरण निश्चित करण्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून त्या ज्या विषयाशी ज्या क्षेत्राशी संबंधित धोरण तयार करत आहोत त्याची माहिती पुरेपूर धोरणकर्त्याला होते आणि त्या क्षेत्रातील समस्या अडचणी सद्य परिस्थितीची माहिती संशोधनाच्या आधारे प्राप्त होते. आणि त्यामुळं धोरणकर्त्याच्या दृष्टीनं देखील संशोधन हे अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण संशोधनाचं महत्त्व आणि उपयोगिता हा भाग या प्रकरणातला पाहिला. जे आपला चौथा भाग असेल तो पुढचा सामाजिक संशोधन आणि सामाजिक संशोधनाचा अर्थ मी या ठिकाणी थांबतो.